अंबरनाथचे नगरसेवक ब्लॉक काँग्रेसचे माजी अध्यक्ष माननीय प्रदीप नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथचे सर्व 12 नगरसेवक काँग्रेसचे भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहेत। विपुल पाटील, दर्शना उमेश पाटील, कबीर नरेश गायकवाड, अर्चना चरण रसाळ, तेजस्विनी मिलिंद पाटील, किरण बद्रीनाथ राठोड, संजीवनी राहुल देवडे, विपुल प्रदीप पाटील, मनीष शांताराम म्हात्रे, सौ धनलक्ष्मी जयशंकर, हर्षदा पंकज पाटील तसेच इतरही पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत। त्या सर्वांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माननीय अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली या सर्वांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश होत आहे। सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। सगळ्यांनी ग्रुप फोटो काढण्यासाठी इथेच व्यासपीठावर उपस्थित राहायचं। महिला काही या ठिकाणी या। भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद। सर्व महानगरपालिका ज्या आहेत 29 महानगरपालिकांच्या निवडणुका या 15 तारखेला होणार आहेत आणि जसं देवेंद्रजी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात की या सर्व महानगरपालिकांमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि या देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात सर्वच्या सर्व महानगरपालिकांमध्ये युतीचाच महापौर बसेल यात काही शंका नाही। खरं तर आम्ही सर्वांनी त्यांच्याशी सर्वांची जेव्हा चर्चा केली तेव्हा अतिशय प्रांजळपणे त्या सर्व नगरसेवकांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी जी त्यांची बाजू मांडली ती अशी अतिशय योग्य अशी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे आणि या सर्व भागांमध्ये त्यांनीही त्यांच्या भागांमध्ये विकासात्मक कामं जी होणं अपेक्षित आहे। प्रत्येक जण निवडणुकीला ज्यावेळेला उभा राहतो तेव्हा जिंकण्यासाठी उभा राहत असतो आणि त्या भागातील नागरिकांना ज्या नागरिक सुविधा उपलब्ध करून द्याव्या यासाठी तो नेहमीच प्रयत्न करत असतो की त्या मी निवडून आल्यानंतर त्या झाल्या पाहिजेत आणि म्हणून बरेच वर्ष त्यांचे आणि आमचे असणारे एक चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत। त्यामुळे चांगल्या वातावरणामध्ये निवडणुका झाल्या होत्या। त्यामुळे जेव्हा त्यांनी हा विषय मांडला की आता ज्या वेळेला पुन्हा सभागृहामध्ये जाण्याची वेळ येईल त्यावेळेला विकासात्मक कामांच्या संदर्भामध्ये नक्की काय होईल कसं काय होईल तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात
एकच मंत्र घेऊन आम्ही चालतो, सबका साथ सबका विकास. त्यामुळे जर तुम्ही या बाजूने अशा पद्धतीने जर विचार केला तर त्यांनी असं म्हटलं की आम्ही सत्तेबरोबर राहिलो तरच आमची या सगळ्या विषयाला आम्हाला आमच्या नागरिकांना न्याय देता येईल. तर आम्ही त्यांना 100% तुम्ही आमच्याबरोबर आलात तर आम्हाला नक्कीच आनंद होईल असं आम्ही त्यांना सांगितलं. आणि त्यांनी सुद्धा खरं तर सकारात्मक दृष्ट्या त्याही गोष्टीचा विचार केला. म्हणून आम्हीही त्यांचे खूप खूप आभारी आहोत की आम्हालाही त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची त्या ठिकाणी चालना मिळेल. कारण कुठेही काम करत असताना त्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेही आता काम करताना त्या नगरपालिकेमध्ये झालं सुद्धा ज्या टेक्निकली अडचणी होत्या त्या टेक्निकली अडचणी सुद्धा यामुळे पूर्ण होणार आहेत असं आम्हाला वाटतं.